गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टरबद्दल शिकणार आहोत. प्राध्यापक हर्षल बेलापूरकर. आज आपण या चॅप्टरची एक सखोल असं गायडन्स घेणार आहोत. हा चॅप्टर स्टेट बोर्ड आणि नीट, CET, JEE सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. अपडेटेड सिलेबसनुसार हा 4th चॅप्टर आहे केमिस्ट्रीमधला. अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर. लास्ट सिलेबसला, मागच्या सिलेबसला हा 33 नंबरचा चॅप्टर होता केमिस्ट्री पार्ट 1चा. वी आर गोइंग टू स्टार्ट चॅप्टर केमिकल थर्मोडायनामिक्स. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज थर्मोडायनामिक्स? Therm means heat. Therm means heat. Dynamics means a particular study. In that case, all the points, application, significance, and experimental values are contributed. Now, thermodynamics concerned with the energy changes in physical and chemical transformation. Thermodynamics generally काय एनर्जी चेंज की ज्या कधी होतो एनर्जी चेंज की ज्यावेळेस पदार्थ स्वतःची अवस्था बदलतो, स्वतःची कंडिशन बदलतो, स्टेट चेंज करतो. व्हेनेवर मॅटर चेंजेस इट्स स्टेट, देन liberates some energy or evolves some energy or absorbs some energy. Like when solid get heat, get expanded and undergoing expansion and gives liquid. Liquid undergoing expansion or heat gives gas. गॅसचं कंडेन्सेशन झालं, कूलिंग झालं की गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो आणि लिक्विडचं कंडेन्सेशन झालं की आपल्याला परत काय मिळतं? सॉलिड मिळतं. नाउ this is what the particular definition of thermodynamics. Thermodynamics, it is the branch of chemistry that concerned with, or it is concerned with physical and chemical transformations of the matter. Concept of thermodynamics. Concept of thermodynamics. First of all, system. थर्मोडायनामिक्सच्या बेसिक कन्सेप्टवर डिपेंड आहे. त्यातली पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे सिस्टीम. सिस्टीम इज द पार्ट ऑफ युनिवर्स. सिस्टीम इज पार्ट ऑफ युनिवर्स अंडर द थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. जिथं कुठं थर्मोडायनामिक स्टडी करायचं आहे, स्टडी करायचं आहे, अशा भागाला, युनिवर्सच्या अशा एका तुकड्याला, पोर्शनला काय म्हणू शकतात? सिस्टीम. पण बेसिकली तिथं काय स्टडी होतं? थर्मोडायनामिक्स. आणि तिथं काय हवं आहे? हीट हवी. जिथं थोडी जर हीट असेल त्याला आपण सिस्टीम कन्सिडर करू शकतो. नाव सराउंडिंग. सराउंडिंग द पोर्शन अराउंड द सिस्टीम. सराउंडिंग इज नथिंग बट द पोर्शन अराउंड द सिस्टीम. बाउंड्री, the imaginary line. Imaginary line physically existence नहीं है तिचं. System we can feel system, surrounding we can feel surrounding, but physically boundary is not existing. Boundary is the imaginary line which separate system and surrounding from each other. Which separate system and surrounding from each other. एकमेकापासून सिस्टीमला आणि सराउंडिंगला ती वेगळी करते. जसं आपण या फिगरमध्ये बघू शकतो, ही एक पर्टिक्युलर सिस्टीम घेतली जिच्यामध्ये गॅस कंडेन्स केलेला आहे आणि गॅस पिस्टन खाली तो गॅस सिलेंडरमध्ये दाबला गेलेला आहे. तर मग इथं ही सिस्टीम झाली आणि हिच्या बाजूचं हे जे सगळं अराउंडचा जो पोर्शन आहे तो काय झाला? सराउंडिंग झाला. आपण बघू शकतो. सो बेसिकली सिस्टीम इज द पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर द थर्मोडायनामिक स्टडी, टेकन अंडर द thermodynamic study or choose for a thermodynamic study. Surrounding the portion around the system. Where is system is present, there is a surrounding is present. System and surrounding are the not separated from each other anyhow. Now types of system. Open system. जर आपण याचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपण एक गरम चहा आणि कप बशी, चहा कपात आणि त्याच्या खाली ठेवलेली एक बशी असं जर कन्सिडर केलं आपण, तर हा जो चहा आहे हा गरम आहे. ही एक सिस्टीम कन्सिडर होईल. बरोबर बोललो आधी. जिथं थोडी तरी हीट
किंवा एनर्जी एक्सचेंज असतो त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम म्हणतो. तर हा चहा एक ओपन सिस्टीम कन्सिडर कशी होते ते बघू आपण. ही एक सिस्टीम आहे, हिच्या सराउंडिंगचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सराउंडिंग लोकेट करतं, सिस्टीमच्या सराउंडिंग लोकेट करतं. हळूहळू हा चहा काय होईल, थंड होईल. का तर याच्यामध्ये जी हीट आहे ती सिस्टीम कडनं कुठं जाईल, सराउंडिंगला जाईल. म्हणजे सिस्टीम कडनं सराउंडिंगला काय दिलं जाईल, एनर्जी दिली जाईल. अजून सिस्टीम कडनं सराउंडिंगला या वेपरच्या स्वरूपात थोडं मॅटरही जाईल. म्हणून ही सिस्टीम सराउंडिंगला एनर्जी आणि मॅटर दोन्ही गोष्टी देते. मग सिस्टीम इन विच or a system which exchange energy and matter both with the surrounding, such a system is called open system. A system which exchange energy and matter both with the surrounding, it's called open system. It is a perfect example of open system. Now क्लोज सिस्टीम. ज्यावेळेस ह्या चहावरती ही बशी आपण उकळी मारतो त्यावेळेस सुद्धा चहा गरम आहे, त्यावेळेस सुद्धा ही बशीतला जो कपातला जो चहा आहे तो एक सिस्टीम म्हणून ऍक्ट होतो आणि त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो सराउंडिंग म्हणून ऍक्ट होतो. आता होईल काय, सिस्टीम कडनं फक्त काय जाईल, हीट जाईल. चहा हळूहळू थंड होईल. बिकॉज ऑफ it loses heat and become cool. That's why there is the only exchange of energy with the surrounding, not matter. Because of इथं या बशीमध्ये इथं कंडेन्सेशन होईल आणि ते मॅटर सिस्टीमच्या सिस्टीममध्येच आहे. That's why a particular system which exchange only energy with the surrounding, not matter. Mention that only energy with the surrounding, such a system is called closed system. Open system, both energy and matter exchange with surrounding. Closed system, only energy exchange with surrounding. And isolate system is nothing but example is perfect example of isolate system is T in a thermos flask or a particular flask with closed lid. आपण जर इथं बघितलं जर थर्मास फ्लास्क मध्ये हा चहा ठेवला तर चहा गरम पण असतो, त्यातलं हीटही बाहेर जात नाही आणि मॅटरही बाहेर जात नाही. पण जी सिस्टीम हीट पण हीट अर्थातच एनर्जी पण एक्सचेंज करीत नाही आणि मॅटर पण एक्सचेंज करीत नाही. A system which neither exchange matter nor energy, such a system is called isolated system. Such a system is called isolated system. So these are the three basic types of system: closed, open system, closed system, and isolated system. Yes. Next point is thermodynamic property. Thermodynamics generally deals with some kind of property which is helpful for the actually experimental values of thermodynamic property or a particular property which explain thermodynamic properly. Thermodynamicला properly explain करण्यासाठी काही प्रॉपर्टीची गरज आहे. त्यातल्या महत्त्वाच्या प्रॉपर्टी दोन आहेत: extensive property and intensive property. Extensive property are the property which depends upon amount of matter present. की एखादा सबस्टन्स मॅटर किती आहे त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या प्रॉपर्टी म्हणजे काय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ज्या एक्सटर्नली आपण जस्ट ऑब्झर्वेशननी सांगू शकतो किंवा ऑब्झर्वेशननी बघू शकतो, अशा प्रॉपर्टीना म्हणतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी विच इज absolutely depends on amount of matter, that is extensive property. Mass, volume, internal energy, heat capacity and number of moles, या ज्या आहेत त्या extensive property.
ज्या अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करतात. याच्या विरोध इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्हच्या विरुद्धात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी विच the property which independent of the amount of matter. अमाऊंट ऑफ मॅटर वरती ज्या डिपेंड करत नाही, किती सबस्टन्स आहे किती मॅटर आहे याच्यावरती त्या प्रॉपर्टी डिपेंड नसतात. अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती या प्रॉपर्टी डिपेंड नसतात. त्यामुळे ह्या नुसत्या बघितल्याने किंवा नुसत्या ऑब्झर्वेशननी त्यांचं मॅग्नेट्यूड कळू शकत नाही. त्या प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कोसिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आहे स्पेसिफिक आहे. स्टेट बोर्डला आपल्याला यांचं क्लासिफिकेशन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन amount of matter present in a particular system, and these properties are independent to the amount of matter present in a system. So these are the two basic properties of thermodynamics. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर याच्यानंतर व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण पुढचं बघणार आहे. थँक्यू.